नारळ काढण्यासाठी नारळावर चढण्याचं सगळ्यात मोठं आव्हान नारळ उत्पादकांसमोर असतं। यावर देशासह अनेक ठिकाणच्या संशोधकांनी वेगवेगळी तंत्र विकसित केली आहेत। पण ही सगळी यंत्रणा खर्चिक असल्यानं दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं नारळावर चढण्यासाठी एक विशेष शिडी विकसित केली आहे। या शिडीच्या मदतीनं नारळ कसे काढायचे ते पाहूयात। नारळ उत्पादनात भारत आघाडीवर आहे। आपल्या देशात आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गोवा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नारळाचं उत्पादन घेतलं जातंय। नारळाच्या शेतीत त्याची निगा आणि काढणी हा महत्त्वाचा भाग आहे। पण आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या या झाडांची निगा राखण्याचं जिकिरीचं काम शेतकऱ्यांना करावं लागतं। त्यांचं हे काम सोपं होण्यासाठी दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं गो टॉप नावाची एक शिडी विकसित केली आहे। वरपर्यंत मनुष्य जाऊन नारळ तो काढू शकतो, शहाळ्याचा काढू शकतो। याच्या पलीकडे जाऊन ह्या अशा प्रकारच्या यंत्रांचा उपयोग जिथं आम्हाला पॉलिनेशन करायचं म्हणजे जे हायब्रिडायझेशन करायचं आहे, संकरित नारळाची आज गरज वाढते। T/D असेल किंवा D/T याच्यावरती माणूस वर चढणं, त्याला बसणं, पॉलिनेशन करणं ह्या अनेक गोष्टी अवघड होतात आणि मग त्या दृष्टीने ही सुविधा फार चांगली आहे। आता त्याच्यामध्ये बरेच आहे, म्हणजे एक ठिकाणी सरळ ॲल्युमिनियमचा पाईप आहे आणि ते पाईप जसे आता आपण याचा पाईप पाहिला कट करण्याचा, तसे एखाद एक घालून पाईप वरपर्यंत शेंड्यापर्यंत येतात आणि त्याला पायऱ्या केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये माणूस चढायला सोपं त्याला पडतं, परंतु प्रोटेक्शन नाही। इथे कसं आहे की तुमच्या कमरेभोवती हा बेल्ट असल्यामुळे पडण्याची भीती नाही। सुरक्षा हा मोठा इश्यू याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सुरक्षा नाही। दुसरं एक यंत्र आहे की दोन पायामध्ये ते धरून याच प्रकारे, पण ते दोन पाय फक्त वर सरकत जायचं, त्याच्यामध्ये तुमचे हात गुंतलेले असतात। इथे तुमचे हात मोकळे राहतात। एकदा वर पोहोचल्यानंतर दोन्ही हाताने आपण काम करू शकतो। नारळ काढणं असेल किंवा पॉलिनेशन असेल, त्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असं यंत्र आहे असं मी समजतो। गो टॉप नावाची नारळावर चढण्यास उपयुक्त असणारी शिडी कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांसाठी नुकतीच उपलब्ध करून दिली आहे। यापूर्वी केरळ आणि तामिळनाडूतील कृषी विद्यापीठांनी अशा प्रकारची शिडी विकसित केली होती, मात्र ती वजनानं जड, वापरण्यास किचकट आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं तोकडी होती। पण गो टॉप ही शिडी सर्व वयातील लोकांना सहज वापरता येईल अशी आहे। या शिडीचं वजन फक्त 10 किलो इतकं आहे। शिडीवर चढणाऱ्याच्या सुरक्षेसाठी एक बेल्टही विकसित केलाय। त्याचबरोबर एक कमी वजनाच्या उपकरणांची पिशवीही शिडीला लावण्यात आली आहे। यामध्ये नारळ ठेवणं सोपं होतं, त्यामुळे अकुशल व्यक्तीही सहजरित्या माडावर चढू शकणार आहे। पहिले आमचे जे रोजंदारी पूर्ण नारळाच्या झाडावर चढून आमचं पोटपाणी भरत होतं, पण ते त्याच्यामुळे धोकादायक होतं, पडण्याची शक्यता होती। पण आता कोकण कृषी विद्यापीठाने जी शिडी काढली आहे त्यामुळे पडण्याची जरा पण भीती नाही, पूर्ण सेफ्टी आहे ती शिडी। खूप जीव मुठीत घालून चढायला लागत होतं, ते आता पूर्ण सोपं झालं आहे, चढायला खूप सोपी आहे शिडी। राज्यातल्या एकूण नारळ क्षेत्रापैकी बहुतांश नारळाचं क्षेत्र हे रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोकणात आहे। नफ्या तोट्याचा विचार करता नारळ बागायतीमध्ये नारळ काढणं, त्याची निगा राखणं यासाठी कुशल मजुरांची कमतरता आहे। शिवाय या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरी सुद्धा जास्त मोजावी लागते, त्यामुळेच नारळ बागायतीकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसून येत नाही। त्या फायद्याचं असं होणार आहे की आपल्या गावामध्ये जे काही मजुरी लोक मिळतात ते सध्या काय ते मिळत नाही आहे आणि ही जी शिडी काढली आहे त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फायदा होईल, कारण ते लोक आता चढणारे कमी आहेत। काही माळांना ज्या काय पहिल्या खापा मारलेल्या असायच्या तर 24 हाताच्या माळाला खापा मारणारे जे काही मजूर मिळत नाही, तर या शिडीचा बराचसा उपयोग होईल असं आम्हाला वाटतं। नारळापासून शेतकऱ्यांना नफाही मोठ्या प्रमाणात मिळतो। नारळापासून अनेक उत्पादनं तयार होत असल्यानं अनेकांचा रोजगार यावर अवलंबून आहे। यामुळे कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं गो टॉप हे उपकरण देशभरातील नारळ बागायतदारांना दिलासा देईल हे निश्चित। अमोल कलयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी।